दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा अशी ठाम मागणी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी केली आहे. बुधवारी 17 सप्टेंबर रोजी नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त लोखंडे यांची भेट घेऊन भीमटोला सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटलं गेलंय की यावर्षी राज्यात आणि देशात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत, तसेच पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यावर आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. यावर्षी महाराष्ट्र व देशामध्ये पावसानं जे थैमान घातले त्या संदर्भात आज भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही या नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त लोखंडे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं. निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय की यावर्षी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी नुकसान भरपाई त्या सरकारनं दिली पाहिजे असं आम्ही निवेदनात म्हटलं आहे. आजच्या निवेदनाला आमचे भीमटोला सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, परंतु भारतीय बहुजन सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रशांत घोडेराव हेही आजच्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता तेही आजच्या या निवेदनाला प्रामुख्याने उपस्थित राहिले. त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं डॉक्टरांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे मामा व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते पत्रकार भास्कर साळवे यांचाही मी आभार व्यक्त करेन. शेतकरी हा आपला देशाचा कणा आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. सरकारने आता तरी जागे होऊन ओला दुष्काळ जाहीर करावा असा इशारा महाराष्ट्र रत्न संस्थापक अध्यक्ष भीमटोला सामाजिक संघटनेचे अनिलभाई गांगुर्डे यांनी दिलाय. तर सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम थांबवावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालीच पाहिजे, नाहीतर मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करू अशी भूमिका भारतीय बहुजन सेना अध्यक्ष डॉक्टर प्रशांत घोडेराव यांनी घेतली आहे. अतिशय महत्त्वाचा विषय होता, ज्याला भीमटोला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे यांनी आज त्या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आणि मागच्या 15 मे पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी मागच्या 15-20 दिवसामध्ये. आणि ज्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बोलून ज्या त्यांच्या अडचणी ज्या त्यांच्या ज्या लक्षात आल्या की शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचं 25,000 हेक्टरी त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे असं मत अनिलभाई गांगुर्डे यांनी आज नाशिक जिल्ह्याचे जे उपायुक्त आहेत लोखंडे साहेब त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी त्या स्वीकारल्या. त्यासाठी त्यांनी शासनापर्यंत शेतकऱ्यांचं म्हणणं भीमटोला संघटनेच्या माध्यमातून, भारतीय बहुजन सेनेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्याबद्दल आम्ही त्या उपायुक्तांचे आम्ही आभार मानतो. या प्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, भारतीय बहुजन सेनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत घोडेराव, ॲडव्होकेट उमेश भाबड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, शहराध्यक्ष मुकुंद काळे, जिल्हा नेते तथा पत्रकार भास्कर साळवे, शिवसेना नेते सागर मोरे, तालुका नेते संजय नाना गांगुर्डे, मधुसूदन धोंगडे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक.